कमई. नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं फक्त 5 मिनिट घेतो. जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. पुन्हा लेक्चर सुरू झालं. तुम्हा सगळ्यांना तर माहीतच आहे की आता थंडीचा दिवस आहे. लई थंडी वाढली आणि आपल्या कॉलेजच्या आजूबाजूला अशी लई लहान मुलं आहेत ज्यांना साधं घालायला कापडं बी नाही. थंडीच्या दिवसात ते लई कुडकुडून दिवस काढायला लागले. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना आव्हान करतो का तुम्हाला जे काय जमल, जे काय शक्य असेल ते तुम्ही दान करा. म्हणजे कसं आहे, आपल्याकडनं पुण्याचं काम बी होईल आणि त्या लहान मुलांना थंडीपासून संरक्षण बी मिळेल. नाही म्हणजे गोंधळून जाऊ नका. मी काय असं म्हणत नाही की तुम्ही नवीनच विकत घ्या आणि मग दान करा, असं नाही. खरं तसं ज्याला तशी इच्छा असेल ते करू शकतोय. म्हणजे तुम्ही जी गोष्ट वापरत नसाल, जुनी चादर, शर्ट, पॅन्ट, अभ्यासाचं सामान, जे काय असेल ते तुम्ही इथं दान करू शकता. आणि म्हणूनच आपण ह्यो हिरकणीचा स्टँड उभा केला इथं. आपल्या संग दुसऱ्याचा जो विचार करतोय त्यालाच तर माणूस म्हणतात ना. आणि माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे, होय की नाही? वाव कमळी, खूप भारी आयडिया आहे ग. आम्ही नक्की मुलांना मदत करू आणि मी सगळ्या वर्गात जाऊन सांगणार आहे. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. बघ अनिका, तुला सांगत होते ना, हे काय करतायत ही लोक. अरे पण ही कमळी टमळी हे सगळं कोणाची परमिशन घेऊन करतेय? बरं करते तर करतेय, हिच्याकडे काय ग डोनेट करायला? ती फाटकेचा आदर सोडून म्हणून सगळ्यांकडून गोळा करून डोनेट करते. तरी सुद्धा नाव स्वतःच लावणार हा की मी केलंय, मी केलंय. मोठेपणा करते काय? कर कर, दाखव तुझा मोठेपणा. मी पण आता तुला तुझी लायकी दाखवते. हो, आजची मीटिंग फिक्स आहे. मी येते वेळेवर. थँक्यू. स्केच आर्टिस्टचा राजनला फोन आला असेल का? राजन मीटिंग मध्ये बिझी असेल, पण त्याला विचारू का? हाँ आई बोल. राजन बिझी नाही आहेस ना? जरा बोलू. नाही नाही बोल. अरे मला तुला हेच विचारायचं होतं की त्या स्केच आर्टिस्टचा तुला काही फोन आला का? हो आई आला होता. त्याने स्केच रेडी केले असं सांगत होता, पण थोडंसं फिनिशिंग बाकी आहे. पण आज तुम्ही घेऊन जाऊ शकता असं म्हणाला. काय? आज स्केच आणायला बोलवलं त्यांनी? हो. अरे किती आनंदाची बातमी दिलीस तू.